मॉर्निंग फ्रेंड, शुद्धास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कशात सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा शनिवार. तर आज मिस्टरांना जायचे कामाला. हे पहा, राजगिऱ्याची भाजी केलेली आहे, टिफिनमध्ये द्यायचे त्यांना. आणि इकडे करायचं आहे कुस्करा, पोळ्याचा चिवडा, म्हणजे पोळ्याचा चिवडा, कुस्करा काय म्हणतात. तर ते पोळ्या मी मिक्सरमध्ये बारीक केले. काल जास्त राहिलेल्या होत्या, तर म्हटलं चला आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावं. आणि इकडे नाश्त्यासाठी तयार आहे. आता कढई ठेवलेली आहे गॅसवर. हे पहा, इकडे बनवते मी कुस्करा, पोळ्याचा चिवडा, मिक्सरमधून बारीक केलेले आहेत. इकडे शेंगदाणे, हिरवी मिरची, कढीपत्ता घेतलेला आहे. आणि आता पहा, कढई गरम झाली का, तेल गरम झाले, कढईसोबतच तेल गरम झाले का बघावं लागतं. तर चला, होते तेल गरम. तर मिस्टरांचं करायचं आहे टिफिन करायचं आहे. म्हटलं पहिला इकडे कुस्करा करू, म्हणजे नाश्ता एक होऊन जाईल. अजून हे आंघोळीला जायचे, आंघोळ व्हायची त्यांची, तोपर्यंत इकडे बनवते मी नाश्ता. पहा, टिफिनची काय काय तयारी. आज काही रसिकाकडे जायचं नाही, मग मुलीकडे दुपारी थोड्या वेळाने जाईल. आज आहे शनिवार, त्याच्यामुळे सुट्टी आहे. रसिकाला सुट्टी आहे, विनायकला आहे, त्याच्यामुळे थोड्या वेळाने जाणार आहे. एक चक्कर मारून. चला इकडे बघा काय काय टाकलेलं आहे. हे पहा, इकडे मीठ साखर पण थोडे टाकलेली आहे याच्यामध्ये. चला, चांगलं परतून झाल्यानंतर सासूबाईंना देते. आणि ह्यांची अजून आंघोळ व्हायची आहे, तोपर्यंत टिफिन भरते. हे पहा, सासूबाईंना देते नाश्ता. जरा कुस्करा आहे, कुस्करा. चला आता इकडे टिफिन करते. थांब. हे विरांश आलाय बघा आमच्याकडे. विरांशला पाहिजे लाडू. आता हे बघा, मम्मा सोडून गेली आहे. हे लाडू विरांशला कशाचं केलंय नेमकं, माझ्याकडे आज खजूर नाहीये, पण मी शेंगदाणे, गूळ, वेलदोडे, काजू काय काय घालून केलेलं आहे. चला, विरांशला लाडू देते मी. पहा, हा हे बघा, नको ते साखर, ती घाणेरडी साखर आहे. थांब, हे बघ, हे लाडू केलेले, बेदाणे घातलेले, बेदाणे. हा हे बघा लाडू. विरांशला लाडू कशाचं करून दिलंय आजीने. बूट काढायचे बाबूला. खोड्या नाही करायचं नानू, खोड्या नाही करायच्या, सांगते तुला. ओके, पडशील. हे पहा, विरांशला त्या डब्यात लाडू दिलेले आहेत. आणि हे बघा, आणि तो काय केलं माहिती का, आमच्या विरांशने आमचे टूथब्रश नीट हे करणार, टूथब्रश घेतलेत बघा. पडशील रे विरा. चल सोना, चल राजा, चला. आता मी आणि त्याच्या विरांशच्या घरी आजीबाईला उठवते ना. काकू, ओ काकू, जेवायला वाढलंय तुम्हाला. आणि मी चालले रसिकाकडे चालले मी. आणि तुम्हाला इथे जेवायला वाढून ठेवलंय ताट. हा, 1 तासाने येते मी लगेच. चला, 1 तासाने लगेच येते मी. तुम्हाला जेवायला वाढलेलं, इथं जेवायला वाढून ठेवलंय. हा, नंतर मी जेवा, मी येतेच 1 तासाने. चला. आणि कुठलं लावलंय मी मग अशी विरांशला घेऊन तिच्या घरी गेले, रसिकाच्या. त्याला जेवायला घातलं, झोपवलं. आणि मग रसिका विनायक बाहेरनं आल्यानंतर मग मी आले घरी. आणि आता जेवले बघा. आणि वाजले 3:30, दुपारच्या 3:30-5 झालेत. आता रसिकाचा फोन आला, मम्मी तू येते का पार्लरमध्ये, तुझ्या आयब्रोज करायचे असतील तर. म्हटलं ठीक आहे, येते. पण पहिला मी सासूबाईंना कॉफी करून देते, कारण की उद्या रसिकाकडे ना हे रुद्राभिषेक आहे.
रुद्राभिषेक आहे. तर तिला तिचे ॲब्रोस ती काय माझ्याकडनं क्लीनअप ते करून घेतले, फक्त ॲब्रोस करून घेत असते. ती म्हणते तुला कशाला त्रास, रोजचाच आहे त्रास म्हणून ती. आणि तिला मी तेच म्हटलं जरा चेहऱ्याचं जरा हे कर, क्लीनअप ते कर. चला आता बघू काय करते ते तुम्हाला घेऊन जाते. तुम्ही या माझ्यासोबत, पहा ती करते की नाही बघूया आपण. आता मी पण बघणारच आहे. चला तोपर्यंत कॉफी करून देते सासूबाईंना. हे पहा दूध, आता येताना दूध पण आणावं लागेल. हे बघा 4 वाजलेत. आता आम्ही लिफ्टमधनं चालली आता रसिकासोबत. रसिका गेली आधीच पुढे पार्लरमध्ये. आज नशीब ती स्वतःहून गेली, स्वतःसाठी काहीतरी करायला गेलेली आहे. तिला वाटलं स्वतःसाठी काहीतरी करावं. रोज ओढून 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 माणसाचं हे होऊन जातं. चला आपण तर किती सांगावं तिला, स्वतःची काळजी घे, स्वतःसाठी काहीतरी कर. हे बघा पाऊस पडून गेलेला आहे, सारखं बुरुबुर चालूच आहे. सडाका येतोच आहे पावसाचा. आज आहे बघा गोकुळ अष्टमी, म्हणजे गोपाळ काल अष्टमी गोकुळ अष्टमी होती, आज नवमी म्हणजे. तर काल अष्टमी होती, उपास होता. तर आज दहीहंडी. चला मी पै चालली बघा. हा उतार आहे. सासूबाईंना तर सांगून आलेले आहे की मी रसिकाकडे कार्यक्रम आहे, तर सामान आणायला चालले म्हणून. त्यांना काय सांगावं. तर मी येणारच आहे लगे अर्धा तासाच्या. मावशीबाई नाही आलेल्या आज, आमच्या सासूबाईंना सांभाळणार आहे मावशीबाई. आज त्यांनी सुट्टी घेतलेली आहे. हे बघा काही ठिकाणी सगळ्या सोसायटीमध्ये नाही का दहीहंडीची तयारी करतात. क्लीनअप करून घे म्हटलं. हो केलं. हां जाते मी. चला मी निघाले आता घरी. ॲब्रोज केला आहे माझ्या. रसिका आहे अजून पार्लरमध्ये, तिला यायला वेळ लागणार आहे. पाऊस आहे ते बघा, बुरू चालू आहे पाऊस. रसिकाला म्हणलं तुझं सगळं झाल्यानंतर तू ये, मी जाते पै. रसिका म्हणली कशाला गं मम्मी, तुला सोडून यायचं का? नाही म्हणलं चालू शकते मी, एवढं काही नाही. आलं गेट आलं जवळ. हे बघा आलं. थोडा दम लागतो आता बघा, चढ आहे ना त्याच्यामुळे दम लागतो. आता चालणं तर पाहिजेच आहे खरं. डॉक्टर तर औषध म्हणून वॉकिंगच सांगतात. खरं वॉक पाहिजे, चालणं पाहिजे. गुडघा जरी दुखत असलं तरी वॉकिंग पाहिजे. चला आले बघा मी आमच्या लिफ्टच्या जवळ. हे पहा आहे का 0वर आहे मशीन. दम लागला, पण आता दम लागणार झाल्यानंतर कारण चढ होता. चला आता आज काय मावशी नसल्यामुळे काय जरा घराकडे लक्ष द्यावं लागतं. सासूबाई एकटेच असतात.
लाईट तुम्हीच बंद केला काय? लाईट चालू ठेवला तर मी लाईट चालू ठेवला तर तुम्ही बंद केला दिसतंय. ओला इथं बाथरूम करत गेल्या काय? कधी आलं तर प्रकार बघा. सासूबाईंना डायपर घाला म्हणते तर घालत नाहीत, बाथरूम करत गेल्यात. आता सगळं पुसापुसी डबल कामं होतात. सासूबाई ऐकतच नाहीत. किती वेळ तर हे बघा. चला सगळी साफसफाई करून घेतली. जेवले मी, जेवण करूनच गेले ना. तर बघा आता सगळी साफसफाई करून घेतली आल्यानंतर. मगाशीच आल्यानंतर करून घेतली होती. ही डबल दुसऱ्यांदा आहे. दिवसातनं 2-3 वेळा तर साफसफाई करावीच लागते घराचं, सारखं पुसापुसी. हां, सासूबाई म्हणते आता झोप थोड्या वेळ. आता बघा झोपेचं टायमिंग निघून गेले. आता वाजलेत बघा 4:30 वाजलेत. आता काय झोपते मी. वाटलं होतं आल्यानंतर विश्रांती घ्यावी, पण कुठलं काय विश्रांती होतच नाही. रसिकाकडनं आल्यानंतर जेवले, आल्यानंतर कपडे धुतले. सासूबाईंचे नईंचे राहिलेले होते कपडे, ते कपडे धुतले आणि मग जेवले. आणि जेवल्यानंतर मग रसिकाचा फोन आला. सासूबाईंना कॉफी केली आणि लगेच तिकडे गेले. कुठली झोपण कुठलं काय, विश्रांती मिळतच नाही. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.